गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आणि मी आज सकाळी सकाळी ब्लॉग बनवते बघा. अजून सूर्य पण निघाला नाही तर मी ब्लॉग बनवते. मी आलेली वरती तर म्हणलं आज सकाळचा आपला मस्त सकाळचा मी काय काम करते ते सकाळचा पूर्ण व्हिडिओ आपण बनवूया आज, कारण कायच मला टॉपिक भेटत नव्हतं. आणि ते बघा खाली मस्तपैकी मुलं शेगडी बनवत होते, आग पेटवत होते. तर मी त्यांचा पण व्हिडिओ काढला. आणि हे आमचं ऊस पेरू घराबाहेरचं वातावरण. आणि आईने बघा मस्तपैकी रांगोळी काढलेली, नाव काढलेलं, पण ते 2 दिवस झालेले काढलेलं तसंच होतं. आणि अगरबत्ती पण लावलेली मस्तपैकी. आणि कोंबडा पण आरवत होता मस्तपैकी, एकदम चिवचिव चिमण्यांचा पण आवाज येत होता. तर त्याच्यानंतर मी गेली आमच्या झोपडीमध्ये. आणि मी गरम पाणी पिठामध्ये उन्हवणी घेतलेलं आणि तवा ठेवलेला. आणि मी चाय पण प्यायला तिथंच घेऊन गेलेली. आणि हा क्रॅकजॅक मला खूप आवडतो आहे आणि मी मस्त चहासोबत क्रॅकजॅक खाणार होती. आणि बघा पीठ गरम होतं त्याच्यामुळं मी ते थंड व्हायला ठेवलेलं. आणि आता थोडं थंड झालं त्याच्यानंतर मी ते पीठ मळायला घेतलं. म्हणलं आता पीठ मळू दे, कारण आई बोलत होती की आईने मला सकाळी लवकरच उठवलेलं. आई बोलली की आज पण 2 माणसं आहेत तर भाकरी भाज तू. त्याच्यामुळं मी आज सकाळी भाकरी भाजायला घेतल्या आणि मी पीठ मळत होती. त्याच्यानंतर माझं पीठ मळून झालं आणि मी असं हे केलेले गोले केलेले, कारण मला बरं पडतं आहे ते गोले. आणि गोले करून ठेवले आणि मी चहा पित होती. म्हणलं आता चहा पिऊया, कारण माझा चहा गरम होता त्याच्यामुळे मी पिला नाही. आणि त्याच्यानंतर मी आता भाकरी भाजायला घेतलेली. मी एक भाकर टाकलेली बनवून आणि दुसरी घेतलेली. तर म्हणलं चला, आई बोलत होते की भाकरी भाजतो, तर मी म्हणलं चला आज भाकरी भाजूया. त्याच्यानंतर मग त्याच्या निमित्ताने मी छोटासा मिनी ब्लॉग पण बनवत होते. म्हणलं चला मग हे पण काम करूया. त्याच्यानंतर मी भाकरी भाजत होते. मित्रांनो, मी घरी आले की मीच भाकरी भाजत असते. मी आईला भाकरी भाजून नाही देत, कारण आई रोज भाकरी भाजते ना. राखीच्या बायकोला काय भाकरी येत नाही, त्याच्यामुळं बेचारी तीच भाजत असते. तर मी घरी आले की मी आईला मदत करते. मी तिला बोलत असते का म्हणलं नको भाजू, मी भाजेन. तर मी भाकरी भाजत होती बघा. तर मित्रांनो बघा माझी भाकर भाजून झालेली आहे आणि आता मी ती तव्यावर टाकेन. बघा तव्यावर टाकले मी, त्याला पाणी लावलं आणि आता ती थोडीशी भाजली की पलटायची. आणि त्याच्यानंतर मी दुसरी बनवायला घेतली. असं करत मी 15 भाकरी बनवल्या असतील, 15 मित्रांनो. तर त्याच्यानंतर मी दुसरी बनवायला घेतली. आणि बघा मित्रांनो मी कशी बनवते. आणि मित्रांनो त्याच्यानंतर मी जे नाश्त्याची आणि भाकरी मी भाजल्या त्याची जे भांडी झालेले ते मी घासायला घेतले. आणि माझ्यासोबत सानू पण होते. सानू बोलत होती की माऊ मी पण भांडी घासते. तर मी बोलायला लागली तुला नको, म्हणलं तू घासू, पाणी थंड आहे, म्हणलं तू नको घासू, मी ते घासते. तर मी भांडी घासत होते आणि ती माझ्या बाजूला बसलेली बडबड बडबड चालूच होते तिची. आणि मला पण तेवढा टाईमपास होत होता. दोघी जणी भांडी घासत होतो. आणि मित्रांनो काजूच्या झाडावर बघा एक काजू पिकलेला मस्तपैकी. तर जोस बोलत होती की खोड, तर आम्ही खोडला नाही. आणि माझी भांडी घासून झालेली आणि मी ती तिथं गॅलरीमध्ये ठेवलेली. म्हणलं भांडी घासलेत मी इकडं ठेवू दे. आणि राखीचे बायको कपडे धुवून आलेले, ते कपडे सुकत टाकलेले. आणि ती माझी स्कूटी तिथे थांबलेली बघा. आणि अजून मी आंघोळ नव्हती केली, तर आता मी आंघोळीला जाणार होती. आता आंघोळ करते. तर मी गेली गिझर चालू करायला. म्हणलं गिझर चालू करू दे. गिझर चालू करून ठेवला मित्रांनो. गिझर चालू केला आणि मी मस्त झोपाळ्यावर आलेली बसायला. तर बघा माझ्या झोपाळ्यावर कशी चपली ठेवलेल्या. मला भगवान ही चप्पल ठेवायची जागा झाली आता. आणि आंघोळ वगैरे करून झाली माझी. आणि त्याच्यानंतर मी लादी पुसायला घेतली. म्हणलं लादी पुसून दे, कारण खूप धूळ येते त्याच्यामुळं ती रोज पुसायला लागते. मी काल पण पुसलेली, तरी आज पण मी
लादी पुसत होती. म्हणलं मला लादी पुसू दे, कारण ते धूळ येते आणि ते पूर्ण दिसते ते, त्याच्यामुळं ते बेकार वाटतं, ते बरं नाही वाटत. आणि मला असं म्हणजे रोज लादी पुसलेलं जरा एकदम कसं चकाचक दिसते, त्याच्यामुळे मी लादी पुसत होती. आणि सानू बोलत होते की माऊ मी येऊ का आतमध्ये. मी बोलत होती तिला, मला नको येऊ, म्हणलं मी लादी पुसते. तर मी तिला बाहेरच ठेवलेलं आणि मी लादी पुसत होती. घरी आले की माझं काय ना काय काम चालूच असतं, मी जास्त बसून कधी राहत नाही. आणि लादी पण खूप खराब झालेली, कारण रुद्रा आणि सानू काय ना काय टाकतच असतात, त्याच्यामुळे ते मग डाग दिसत असतात. त्याच्यामुळं मग ते रोज पुसायला लागते, कारण कसं कोण ना कोण येतच असतं आणि ते अशी लादी दिसलं मग ते बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळं मी लादी पुसत होती. म्हटलं मला पुसू दे लादी. हा एक हॉलच मी पहिला पुसायला घेतलेला. अजून पूर्ण सगळं राखीची रूम, दिवसची रूम, किचन सगळं बाकीचं पुसायचं होतं. तर मी हा हॉल पुसून घेतला आणि मग बाकीचं नंतर पुसायला घेतलं. तर मी पुसून लादी घेतली आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता मस्तपैकी मोसंबीचं ज्यूस बनवून पिऊया. तर मी मस्तपैकी मोसंबी कापली आणि ज्यूसर होतं त्याच्यात मस्तपैकी ज्यूस बनवायला घेतला. आणि तेवढं तर झालेलं बघा, अर्धा तर थोडासा डब्बा आलेला ज्यूसचा. तर मी ज्यूस बनवायला घेतलेला आणि मस्त खूप त्याला दाब द्यायला लागत होता मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये ते त्याचा रस येत होता आणि मी ते बनवत होते. असं करून मी पूर्ण 3 मोसंबी कापलेले, त्या 3 मोसंबीचं मी मस्त ज्यूस बनवलेला. आणि गोड पण मस्त मोसंबी होती, गोड लागत होती एकदम. तर म्हणलं चला ज्यूस बनवूया. तर मित्रांनो फायनली माझं एवढं ज्यूस बनवून झालेलं बघा. आणि मी पूर्ण एवढा ज्यूस बनवलेला. म्हणलं आता मस्तपैकी पेन. आणि मी मस्तपैकी ज्यूस बनवलेला आणि मी मस्त आता थोडासा आराम करते. म्हणलं टेडीसोबत बसलेली मस्तपैकी. तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. बाय.